आपले जे वाफेवरचे मूग आहेत ना, मोड आलेले सुंदर असे शिजले गेले आहेत, फ्राय झाले आहेत। याच्यात आपण जो अद्रक लसूण मिरचीची जी दरदरी अशी पेस्ट वाटली होती ना, त्याचा सुद्धा सुगंध खूप छान असा दरवळतोय। त्याचबरोबर हळद, गरम मसाला आणि जे धणे पावडर घातले होते आणि जो टोमॅटो घातला होता ना, तो सुद्धा मस्त असा फ्राय झाला आहे, शिजला आहे। आता या स्टेजवर आहे ना फ्रेश कोथिंबीर घालूया। जे आपण वाफेवर शिजवले आहेत ते रेडी झाले आहेत सर्व करण्यासाठी। तर तुम्ही एकदा रंग पाहू शकता। कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट मस्त अशी फ्राय झाली आहेत आणि मूग सुद्धा छान असे भाजले गेले आहेत। एकदा रंग पाहून घ्या, खूप सुंदर असं दिसत आहे। तर 5 मिनिटं व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत। या स्टेजवर इथे टोमॅटो घेतला आहे, हा टोमॅटो घालूया। आता जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर अवश्य घाला, त्याच्याने ना खूप सुंदर अशी टेस्ट येते। नमस्कार मित्रांनो, मी निलेश भाने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आहे ना मित्रांनो, आपण मोड आलेले वाफेवरचे मूग बनवणार आहोत। खूप छान सुंदर अशी ही डिश आहे, रेसिपी आहे, झटपट बनणारी रेसिपी आहे, खूप पौष्टिक आहे। या जे मोड आलेले मूग आहेत ना, त्याच्यापासून भरपूर साऱ्या अशा रेसिपी बनतात। तुम्ही अळणी सूप सुद्धा काढू शकता, त्याचबरोबर भाजी बनवू शकता। त्याचबरोबर प्रोटीनसाठी आहेत ना हे जे मूग आहेत ना, त्याच्यात काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर, मिरची, कोथिंबीर टाकून आहे ना सकाळचा नाश्ता सुद्धा बनवू शकता। शरीरासाठी खूप उपयुक्त आहे। भरपूर साऱ्या या मुगांपासून आहे ना रेसिपी डिश बनतात। तर आज आपण आहे ना वाफेवरचे मूग बनवणार आहोत, ते सुद्धा मोड आलेले, खाण्यासाठी खूप स्वादिष्ट टेस्टी आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल, अजून जर माझं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, एक लाईक करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या। ह्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळी, फॅमिली सोबत शेअर करा। तर चला मित्रांनो, हे वाफेवरचे मूग कसे बनवतोय आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण जाणून घ्या आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी अवश्य बनवा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला साहित्य जाणून घेऊया। वाफेवरचे मूग बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे, इथे पाहू शकता मूग आहेत। हे कमीत कमी एक ना 100 ते 125 ग्राम मूग घेतले होते। यांना आहे ना व्यवस्थित भिजवून ठेवलं होतं। त्यानंतर छान असे मोड आले आहेत, पाहून घ्या तुम्ही। त्यानंतर स्वच्छ यांना धुवून घेतलं आहे 3 ते 4 पाण्यात, कारण व्यवस्थित असं याला धुवायचं आहे। मोड आल्यामुळे आहेत ना थोडासा त्याचा दमट वास येतो, मोडांचा आंबट असा, त्यासाठी यांना व्यवस्थित धुवून घ्या, याची काळजी घ्या। आता जेव्हा हे मूग खाऊ ना आपण, जे मोड आलेले आहेत ते इथे पाहून घ्या तुम्ही, तेव्हा त्याचा स्वाद चांगला लागत नाही। त्यासाठी स्वच्छ धुवून घ्या, याची काळजी घ्या। त्याचबरोबर इथे पाहू शकता लसूण घेतला आहे, इथे कढीपत्ता आहे, इथे मिरच्या आहेत, त्याचबरोबर इथे अद्रक घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, इथे कोथिंबीर आहे आणि काही घरगुती मसाले आहेत। त्याच्यात धणे पावडर आहे, हळद आहे, जिरं आहे, गरम मसाला आहे आणि मीठ आहे। तर या संपूर्ण साहित्यात हे ना जे वाफेवरचे मूग आपण बनवणार आहोत, खाण्यात खूप स्वादिष्ट, टेस्टी, छान असे लागतात। तर चला साहित्य वगैरे तुम्ही पाहून घेतले असाल, बघितले असाल। आता ह्याच साहित्यात हे संपूर्ण बनवायचं आहे। तर सर्वात अगोदर ही मिरची, त्याचबरोबर लसूण आणि हा अद्रक आहे ना, याची आपल्याला दरदरी अशी पेस्ट बनवायची आहे। तर चला पेस्ट वगैरे बनवून घेतो आणि पुढची प्रोसेस करतो। इथपर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, माहिती वगैरे समजली असेल, जे काय आपण इन्ग्रेडियंट घेतले आहेत ही संपूर्ण माहिती समजली असेल। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। सर्वप्रथम इथे एक कढई घेतली आहे, त्याच्यात तेल घातलं आहे, पाहू शकता तुम्ही। तेल व्यवस्थित गरम करून घेऊया। त्याचबरोबर इथे पाहू शकता जिरा आहे, हा जिरा घालूया फोडणीसाठी। आणि जिऱ्यासोबत इथे कढीपत्ता घेतला आहे, हा कढीपत्ता घालूया। आता जिरा आणि कढीपत्ता आहे ना
तेलात मस्त असं भाजायचं आहे, ते भाजून घेतो. त्याचबरोबर जी आपण अद्रक लसूण आणि मिरचीची जी पेस्ट बनवली आहे ना दरदरी, ती सुद्धा रेडी करून घेतली आहे. जाडसर करायची आहे. जेव्हा ही वाफेवरची मूग आपण खातो ना मोड आलेले, त्यावेळेस आहे ना याच पद्धतीत ही पेस्ट बनवायची आहे. मिक्सरला आहे ना एकदम फाईन पेस्ट होते, त्याच्यात काय मजा वगैरे येत नाही. त्यासाठी आहे ना पुन्हा तुम्हाला मी दाखवतोय, लसूण अद्रक आणि मिरचीची ही पेस्ट आहे ही ह्या प्रकारे करून घ्यायची आहे. तर चला, आपला कढीपत्ता आणि जिरा आहे ना स्लो फ्लेमवर मस्त असं कडक करून घेतला आहे. कढीपत्त्याला आणि जिऱ्याला तेलात फ्राय करून घेतलं आहे. आता या स्टेजवर ही जी पेस्ट आहे ना ही घालूया आणि हिला सुद्धा 1-2 मिनिटं ना व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊया. आता ही जी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ना तिचा कच्चा पण नाहीसा होईपर्यंत तिला भाजायची आहे. तर चला 1-2 मिनिटं भाजून घेतो. हे झाल्यानंतर पुढं कसं काय करायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. सोप्यात सोपी रेसिपी डिश आहे, पण खाण्यात खूप स्वादिष्ट आहे. चला 5 मिनिटानंतर पुन्हा भेटतो. तर मित्रांनो, 5 मिनिटं झाली आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, जी आपला लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट वाटली होती ना दरदरी, ती जिरा आणि कढीपत्ता तेलासोबत आहे ना व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे. तुम्हाला सुद्धा ना ह्याच प्रकारे मंद गॅसवर आहे ना तिला भाजायची आहे. येथे पाहू शकता, आपले जे मोड आलेले मूग आहेत ना हे घालायचे आहेत. आता हे घालते वेळेला आहे ना थोडंसं पाणी ठेवायचं. जेव्हा हे आपण याच्यात घालू ना पाण्यासोबत खूप छान असे भाजतात आणि तेलासोबत. तर चला झटपट आहे ना हे मूग घालूया. ह्या प्रकारचा आवाज आहे ना आला पाहिजे. जेव्हा पाण्यासोबत आणि तेलासोबत हे जे मूग भाजले जातात ना तेव्हा खूप छान अशी टेस्ट येते. तर अवश्य तुम्ही ना ह्याच प्रकारे यांना भाजा. तर चला एकदा एकजीव करतो. व्यवस्थित असं एकजीव करून घ्या संपूर्ण मूग आणि जे काय आपण मिरची लसूण अद्रकची पेस्ट घातली आहे ती त्यासोबत, आणि वाफेवर आहे ना 5 मिनिटं यांना झाकून ठेवा. तर चला यांना मी वाफेवर शिजवतो 5 मिनिटं. जो काय पाणी वगैरे असेल तो निघून जाईल आणि आपले जे मूग आहेत ना ते खूप छान असे फ्राय होतील, भाजतील. तर 5 मिनिटं यांना झाकून ठेवतो आणि 5 मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला मी भेटतो. ऑलमोस्ट 5 मिनिटं झाली आहेत. आपण आहे ना कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर पाहू शकता मित्रांनो, आपले जे वाफेवर आपण मोड आलेले मूग आहेत ना ते तेलात भाजण्यासाठी ठेवलं होतं. अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट घातली आहे त्याच्यासोबत त्याचबरोबर कढीपत्ता आणि जिरंसुद्धा घातलं होतं. तर पाहू शकता कंडिशन, खूप छान असे वाफेवर मूग आपले शिजले आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे ना, ह्याच प्रकारे तुम्ही जर डाईट करत असाल, जिम करत असाल तर याच्यात कांदा, टोमॅटो, केशरी गाजर आणि कोथिंबीर वगैरे घालून या काकडी घालून हे डाईटमध्ये खाऊ शकता किंवा असं स्नॅक्समध्ये नाश्त्यामध्ये खाऊ शकता. तुमच्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल. तर अवश्य ही रेसिपी डिश बनवा. तर 5 मिनिटं व्यवस्थित असे भाजून घेतले आहे. या स्टेजवर इथे एक टोमॅटो घेतला आहे, हा टोमॅटो घालूया. आता जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर अवश्य घाला, याच्याने ना खूप सुंदर अशी टेस्ट येते. आता हा टोमॅटोसुद्धा आहे ना वाफेवर शिजवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या गरजेनुसार मीठ घालूया. आता मीठ घातल्याने ना टोमॅटो आणि जे मूग आहेत ना ते मऊ मुलायम होतील आणि सुंदर अशी टेस्ट लागेल. तर चला एकदा एकजीव करतो आणि पुन्हा 5 मिनिटं असंच भाजतो. जो टोमॅटो आहे तोसुद्धा मऊ मुलायम होईल आणि मीठ घातल्यामुळे जो काय पाणी वगैरे असेल तो निघून जाईल आणि जे मूग आहेत ना मोड आलेले ते मस्त असे भाजतील. तर चला हे संपूर्ण इन्ग्रेडियंट 5 मिनिटं भाजून घेतो. त्यानंतर घरगुती मसाले आहेत, कोणते कोणते मसाले मी घालतोय आणि कशा प्रकारे पुढची प्रोसेस करतोय हे संपूर्ण पहा. 5 मिनिटं झाली आहेत. तर चला कंडिशन पाहूया. जे आपले मूग आहेत ना ते वाफेवर आपण शिजण्यासाठी ठेवले होते त्यांचे. तर पाहू शकता मित्रांनो, जो टोमॅटो वगैरे आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे मिठासोबत.
मीठ घातल्यामुळे जो काय पाणी वगैरे होता तो संपूर्ण रिलीज होऊन पुन्हा वाफेवरचे मूग आपले मस्त ड्राय झाले आहेत, सुकले आहेत. त्याचा जो सुगंध दरवळतोय ना, जे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, जिरा, कढीपत्ता आणि जो टोमॅटो घातला आहे, ज्यावेळेस तुम्ही ही डिश रेसिपी बनवाल ना तर अवश्य तुम्हाला सुद्धा जाणवेल. तर मित्रांनो, अवश्य तुम्ही सुद्धा हे वाफेवरचे मूग बनवा. खूप प्रोटीन आहे याच्यात आणि खाण्यात सुद्धा खूप टेस्टी आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की या मुगांपासून आपण वेगवेगळे प्रकार बनवू शकतो. मुगाची भजी जी आहेत ना, या मोड आलेल्या मुगापासून भजीसुद्धा खूप छान होते. एकदा अवश्य ट्राय करा. त्याचबरोबर आळणी सूपसुद्धा याचा खूप पौष्टिक आहे. खास करून या पावसाच्या दिवसात हळद कांद्यावर जी पेस्ट वगैरे घालून अद्रक लसूणची पेस्ट घालूया ना, याचा सूप काढा आणि नंतर जे मूग राहतात ना त्यांना फोडणी द्या. खूप सुंदर टेस्टी आहे. प्रोटीनसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे, जसं की जिमवाल्यांसाठी किंवा असंच खाण्यासाठी खूप सुंदर टेस्टी लागतात. चला या स्टेजवर आहे ना काय घरगुती मसाले घालूया. सर्वात अगोदर आपण थोडीशी हळद घालणार आहोत. त्यानंतर इथे गरम मसाला आहे, हा गरम मसाला घालणार आहोत. त्याचबरोबर हे धणे पावडर आहे, ही धणे पावडर घालणार आहोत. आता बाकी काहीच इन्ग्रेडियंट घालायचे नाहीयेत. हे 2 ते 3 मसाले याच्यातच हे मूग छान टेस्टी लागतं. चला एकदा मसाले ना एकजीव करून घेतो आणि पुन्हा वाफेवर आहे ना 5 मिनिटं शिजवतो. एक 15 ते 20 मिनिटात बनणारी ही डिश आहे, पण खूप टेस्टी आहे. अवश्य बनवा. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला काय आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. बाजूची बेल आयकॉन तीसुद्धा प्रेस करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर चला मसाले वगैरे घातले आहेत, मीठ घातला आहे. आता पुन्हा 5 मिनिटं आहे ना वाफेवर मी शिजवतो. आणि हे झाल्यानंतर शेवटचा इन्ग्रेडियंट ही जी कोथिंबीर आहे फ्रेश, ही घालून आजची डिश रेसिपी सर्व करतो आणि छोटासा काय रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. पुन्हा मित्रांनो झाकण ठेवतो आणि वाफेवर हे मसाले आहेत ना व्यवस्थित त्या मुगांमध्ये मुरतील आणि सुंदर चव टेस्ट लागेल. तर अवश्य मित्रांनो तुम्ही सुद्धा ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या. आपले जे वाफेवरचे मूग आहेत ना मोड आलेले, सुंदर असे शिजले गेले आहेत, फ्राय झाले आहेत. त्याच्यात आपण जो अद्रक लसूण मिरचीची जी दरदरी अशी पेस्ट वाटली होती ना, त्याचा सुद्धा सुगंध खूप छान असा दरवळतोय. त्याचबरोबर हळद, गरम मसाला आणि जे धणे पावडर घातले होते आणि जो टोमॅटो घातला होता ना तो सुद्धा मस्त असा फ्राय झाला आहे, शिजला आहे. आता या स्टेजवर आहे ना फ्रेश कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकजीव करून आहे ना छान असं भाजूया. तर मित्रांनो अवश्य तुम्ही सुद्धा ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या. वाफेवरचे मोड आलेले वाफेवरचे मूग खाण्यात सुद्धा खूप स्वादिष्ट, टेस्टी, लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत उपयुक्त आणि गरजेचे असे पौष्टिक हे वाफेवरचे मूग आहेत. कोणताही मसाला नाही, कोणतंही वाटण नाही, फक्त हे ना वाफेवर शिजवलेले हे मूग आहे. रंग पाहू शकता पुन्हा एकदा, खूप छान सुंदर असा रंग आला आहे. मित्रांनो आजची आपली जी छोटीशी डिश होती, रेसिपी होती, जे मोड आलेले मूग ते आपण वाफेवर बनवले आहेत. ही डिश रेसिपी सर्व केली आहे, रेडी केली आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, कशा प्रकारे काय काय प्रोसेस केली ते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एक कमेंटमध्ये सांगा. आपले जे वाफेवरचे मूग आहेत ना मस्त असा रंग आला आहे, शिजले गेले आहे. कढीपत्ता आहे, त्याचबरोबर टोमॅटो आणि जी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवली होती ना दरदरी, ती घातल्यामुळे खूप छान टेस्टी अशी ही डिश झाली आहे, रेडी केली आहे. तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता मूग मस्त असे शिजले गेले आहेत वाफेवर, ते ट्राय करूया. परफेक्ट, जास्त तिखटही नाही, खूप छान सुंदर असे शिजले गेले आहेत वाफेवर. तर अवश्य हे मूग बनवा वाफेवरचे. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. वरण भात चपाती सोबत खाण्यासाठी खूप स्वादिष्ट, टेस्टी अशी ही डिश आहे. अवश्य बनवा आणि आनंद घ्या. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो.